जय भीम, नमो बुद्धाय। मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 मध्ये लिहिलेल्या शूद्र कोण होते या क्रांतिकारी पुस्तकाचा सारांश घेणार आहोत। हे पुस्तक हिंदू वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी घाव घालणारे एक पुस्तक आहे। शूद्र समाजाचा इतिहास, त्यांची उत्पत्ती आणि सामाजिक अन्याय यावर हा ग्रंथ आजही प्रासंगिक आहे। तर चला शोध घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पुस्तकात एक मूलभूत प्रश्न विचारला, शूद्र म्हणजे खरोखर कोण? त्यांना चतुर्थ वर्ण का ठरवण्यात आले? पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे हे शूद्र ब्रह्मदेवाच्या पायातून निर्माण झाले असे म्हटले जाते। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही कथा ऐतिहासिक दृष्ट्या खोटी आहे। त्यांच्यामध्ये शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते, पण ब्राह्मण क्षत्रिय सत्ता संघर्षात त्यांना हीन स्थितीत ढकलण्यात आले। उदाहरणार्थ रामायण आणि महाभारत यासारख्या ग्रंथामध्ये शूद्रांच्या अधपतनाची कथा दैवी सांगितली गेली, पण हे सर्व ब्राह्मणवादी प्रचाराचा भाग होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या थिसिससाठी 4 प्रमुख पुरावे दिले। ऋग्वेदातील पुरुष सूक्त हे खोटे आहे। हे सूक्त वेदाच्या मूळ संहितेत नसून नंतर घुसडण्यात आले। शूद्र हे क्षत्रियांचा एक गट होते। वैदिक काळातील युद्धे, दास आर्य संघर्ष यामध्ये पराभूत झालेल्या क्षत्रियांना शूद्र बनवण्यात आले। मनुस्मृतीचा षड्यंत्र आहे असं ते मानतात। म्हणून शूद्रावर 20 पेक्षा जास्त प्रतिबंध घातले होते, जसे की वेद अध्ययनावर बंदी, स्वतःची संपत्ती राखण्याचा अधिकार, ब्राह्मणांचा सत्ता हस्तक्षेप, यज्ञ याग आदी धार्मिक कर्मकांडामध्ये शूद्रांना बाहेर ठेवून त्यांना अस्पृश्य ठरवले गेले। या ऐतिहासिक अन्यायाचे परिणाम हजारो वर्ष समाजाने भोगले। शिक्षणाचा हक्क हिरावून घेणे, शूद्रांना वेद वाचण्यासाठी मृत्यूदंड देण्यात येई, आर्थिक गुलामगिरी, जमीन मालकीचा अधिकार नसल्यामुळे ते सतत शोषणाचे बळी ठरले होते। धार्मिक बहिष्कार, मंदिर प्रवेश, पाणी भरण्यासाठीचे ठिकाण म्हणजेच विहिरी यावरही प्रतिबंध घालण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही व्यवस्था धर्म नसून एक राजकीय षड्यंत्र आहे। हे पुस्तक का वाचावे, का महत्वाचे आहे? तर बाबासाहेब सांगतात दलित आत्मसन्मानाचा पाया, शूद्रांचा गौरवशाली इतिहास पाहून समाजात स्वाभिमान निर्माण करते। जातीय विषमतेचे मूळ शोध, आजच्या आरक्षणवादी चर्चेला ऐतिहासिक संदर्भ देते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश, जाती नष्ट करण्यासाठी तिचा इतिहास समजून घेणे महत्वाचे आहे। म्हणून मित्रांनो, हे पुस्तक वाचा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जात नाही मानवता। अधिक अशा विश्लेषणासाठी आयकॉन बेल दाबा।